आता लवकरच आपले बाप्पा येणार आहे, तर मग झाली का तुमची तयारी? नसेल झाली तर लवकरात लवकर करा. तर आज आपण बनवत आहोत नैवेद्याचे ताट क्रमांक 4. तर आज आपल्या नैवेद्याच्या ताटात काय आहे बरं? तर मस्त स्वादिष्ट असा डाळीचा चटाका, भेंडीची भाजी, शेवग्याची रस्सा भाजी, वरण, भात, पोळी, पुरी आणि हो, आज बनवला आहे गोडामध्ये बासुंदी. तर हा मेनू तुम्हाला बघायला आवडेल की नाही? आणि हा मेनू एकदम सात्विक आणि पौष्टिक आहे बरं का. म्हणजे तुम्ही जेव्हा नैवेद्याचे ताट बनवाल ना, तुम्हाला विचार येणार नाही, जर तुम्ही रोज व्हिडिओ बघितले तर आज काय बनवू असं नाही का, असा विचार येणार नाही. आणि हो, मगाशी आपण मोदकाचाही व्हिडिओ टाकलेला आहे, तोही तुम्ही नक्की बघा. तर बघा, बासुंदी, भात, वरण, भेंडीची भाजी, शेवग्याची रस्सा भाजी आणि पोळी, पुरी आणि पापड असा आजचा आपला मेनू होता. जर तुम्हाला हा मेनू आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम मंडळी, आपल्या सर्वांचे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि हो, कमेंटसुद्धा नक्की करा आणि तुम्ही सांगा की तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील, हो की नाही? चला तर मग बनवूया आपण आपल्या बाप्पासाठी पौष्टिक आणि सात्विक नैवेद्याची थाळी किंवा नैवेद्याचे ताट. बघा, पापड, डाळीचा चटाका. आपण हे तुम्हाला सांगितलंच आहे डाळी. तर आपण सुरुवातीला सांगत आहोत की डाळीचा चटाका कसा बनवला ते मी तुम्हाला सांगतो. तर डाळीचा चटाका म्हणजे काय? तर जी आपण डाळ शिजवतो ना, म्हणजे वरणाची, त्याच्यामध्येच थोडंसं असं नाही का मीठ आणि थोडंसं कच्चं तेल टाकायचं बरं का. हे तुम्ही कधीतरी खाल्लं असाल लहानपणी वगैरे, आठवा. तसा तो डाळीचा चटाका असतो. खायला एकदम मस्त लागते बरं का, भाकरीसोबत, पोळीसोबत वगैरे. चला आता आपण बनवूया भेंडीची भाजी. भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी इथे मस्त भेंडे स्वच्छ धुवून घेतल्या, त्याला व्यवस्थित कापून घेतल्या आणि जिरं मोहरीची फोडणी देऊन आता आपण भेंडी यामध्ये टाकून घेतलेली आहे. भेंडी टाकल्यानंतर त्याला 2 मिनिट असंच फिरून घ्यायचं. त्याच्यानंतर 2 मिनिट वाफ दिल्याच्यानंतर त्यामध्ये मग आपण टाकणार आहोत मीठ टाकून पुन्हा 2 मिनिट तसंच झाकून ठेवायचं. म्हणजे आपली भेंडी ही अजिबात चिकट होणार नाही आणि सर्व लोक आवडीनं खातील अशीच बनते. एकदा या प्रकारे तुम्ही भेंडी नक्की बनवून बघा. या प्रकारे सर्व मध्यम आचेवर करायचं बरं का. 2 मिनिटानंतर त्यामध्ये मी टाकलेलं आहे लाल तिखट, हळद, थोडंसं आमचूर पावडर, मीठ तर आपण आधीच टाकलेलं आहे. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या. पुन्हा 2 मिनिट वाफ द्या आणि वाटलं तुम्हाला तर 1 टोमॅटो टाका. मी इथे 1 टोमॅटो टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपली इकडे हे भाजी शिजते तोपर्यंत आता आपण बघूया की आपल्याला शेवग्याची रस्सा भाजी बनवायची आहे, त्याची तयारी करूया. हे झाकून ठेवून द्या. आता इथे मी 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे. बघा, शेंगा घेताना अशा घ्यायच्या बरं का, ताज्या तवान्या मस्त. आणि सोबत घेतलेले आहे 2 टोमॅटो मध्यम आकाराचे. ते स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर त्याच्यावरचे सालं काढून घ्यायचे आणि सालं काढल्यानंतर शेवग्याच्या शेंगा या बारीक कट करून घ्यायच्या. बघा, अगदी या प्रकारे सालं काढून घ्या आणि या प्रकारे शेंगा कापून घ्या. खूप सारे आवाज येत आहे का बाबा? किती आवाज येते? हां, आता आपण काय केलं आहे, ही भाजी एकदम झटपट होणार आहे, तर आपण ही नवीन पद्धतीने बनवत आहोत. बघा काय केलेलं आहे, शेवग्याच्या शेंगा आणि टोमॅटोचे सरळ उभे काप करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये हळद आणि मीठ घालून आपण त्याला कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तिकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण नैवेद्यापुरती बासुंदी बनवत आहोत. त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये आधी थोडंसं पाणी टाकायचं, त्याच्यानंतरच दूध टाका, नाहीतर दूध तळायला लागते बरं का. बघा, आता हे दूध
तुम्ही म्हणाल की एवढीशीच का बरं करत आहे, तर ही आपण व्हिडिओसाठी बनवत आहोत, खूप जास्त प्रमाणातही करू नाही शकत, म्हणजे बाकीचे खायलाही पाहिजे ना बाबा. हां बघा, ते तिकडं बासुंदी होत आहे तोपर्यंत इकडे आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण इकडे शेवग्याची भाजी करून घेऊया. तर इथे काय केलेलं आहे, मी कढई ठेवली, त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली. जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायच्या शेवग्याच्या शेंगा. आणि हो, ज्या रश्श्यामध्ये म्हणजे ज्या पाण्यामध्ये आपण ह्या शेवग्याच्या शेंगा शिजवले आहेत, शेंगा आणि टमाटो, ते पाणी फेकायचं बिलकुलही नाही. शेंगा परतून घ्यायच्या, त्यानंतर त्यामध्ये टाकायचे लाल तिखट, हळद, गोडा मसाला, धना पावडर असेल तर टाका, नसेल तर नका टाकू, आणि आमचूर पावडर. हे सर्व टाकून मिक्स करून घ्या. आणि हो, मीठ टाकू नका, किंवा टाकताना जर तुम्हाला वाटलं तर थोडं म्हणजे बेताने टाका, कारण की याआधी आपण मीठ यामध्ये शिजवताना टाकलेलं होतं. ठीक आहे, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. जे टोमॅटो आपण म्हणजे शिजवलेले होते त्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं, आणि तेच पाणी, इथे एक्स्ट्राचं पाणी मी वापरलेलं नाही आहे. ज्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा शिजवल्या तेच पाणी आपण या भाजीमध्ये फोडणीला टाकलेलं आहे. आता हे भाजी शिजते तोपर्यंत आपण आपल्या बासुंदीचा हाल बघूया. थोडीशी टाकलेली आहे कोथिंबीर. बघा, आपली बासुंदी पटकनच झाली, कारण की थोडीशीच होती एका वाटीची. त्यामध्ये टाकलेली होती साखर आणि थोडेसे पिस्त्याचे काप. बासुंदी झाली आहे तयार, आणि नैवेद्याचं ताटही. आता नैवेद्य दाखवा आणि घ्या खाऊन. लाईक शेअर